पुण्यामध्ये मतदान केंद्रावर गोंधळ झालेला आहे। मतदार यादीमध्ये नाव नसल्यामुळे हा गोंधळ झालाय। मतदान प्रक्रियेला वेळ लागण्याची शक्यता त्यामुळे वर्तवली जाते। नावं सापडत नाहीयेत आणि त्यामुळे मतदारांनी संताप आणि नाराजी व्यक्त केली आहे। अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत पुण्यामध्ये आमचे प्रतिनिधी निलेश खरवरे यांच्याकडे। निलेश, खरं तर हा महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे पुण्यामध्ये मतदान केंद्रांवर मोठा गोंधळ झालेला आहे आणि तिथे मतदार यादीमध्ये नावच सापडत नाहीयेत। खरं तर श्वेता, सकाळपासूनच मतदार जे आहेत ते रायनीला लागलेले आहेत, मात्र त्यांचं नाव किंवा क्रमांक जो आहे तो मतदार यादीमध्ये सापडत नसल्यामुळे या ठिकाणी गोंधळ उडालेला आपल्याला पाहायला मिळतोय। मी मतदार केंद्राच्या बाहेर आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की अनेक लोक या ठिकाणी थांबलेले आहेत, मात्र त्यांचं जे मतदारमधलं जे नाव आहे किंवा जे यादीमधला जो क्रमांक आहे तो सापडत नसल्यामुळे या ठिकाणी काहीसा गोंधळ जे आहे तो उडालेला आपल्याला पाहायला मिळतोय। अनेक जी लोक आहेत किंवा मतदार जे आहेत ते असे बाहेर येऊन थांबलेले आहेत, मात्र त्यांना त्यांचं नाव जे आहे ते सापडत नाहीये। त्यामुळे या ठिकाणी जे स्थानिक नागरिक आहेत त्यांनी मतदानाचा वेळ आहे तो मागून घेतलेला मागणी करतात। या ठिकाणी काय झाले, नावं सापडत नाहीत। नावं सापडणं गोळे मतदार यादीत त्यांनी दिले नवीन यादीत 1 ते 900 पर्यंत एकाकडे आणि 900 ते 1800 पर्यंत याकडे यादी आहे, त्यामुळे गोळ होतोय मतदानाच्या यादीतला। काय वेळ लागेल का? वेळ लागेल आणि मतदान टायमिंग म्हणजे वाढवून भेटायला पाहिजे एवढी अपेक्षा आहे। या ठिकाणी आपण पाहतोय की मतदार जे बूथ लावलेले आहेत या मतदार बूथवर आहे ना नावं शोधण्याचं काम जे आहे ते सुरू आहे। नावं सापडत नाहीत का? काय गोळ झाले? सापडत नाहीत। या ठिकाणी 133 सिरियल नंबरला नाव सचिन विजय घोडके आहे आणि तेच इथं बाहेर अलकुंटे सुनील विठ्ठल असं आहे। स्वतः या ठिकाणी मी दाखवतो की कशा प्रकारे याच्यामध्ये त्रुटी आहेत आपल्याला जाणवतात। आता या ठिकाणी आपण पाहतोय की विजया घोडके जो आहे क्रमांक तो इथं नाहीये, मात्र जो नाव आहे पण मात्र क्रमांक या ठिकाणी दिसत नाही। त्यामुळं कुठल्या बूथवर जाऊन किंवा कुठल्या केंद्रामध्ये जाऊन मतदान करायचं हा या ठिकाणी घोळ झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। अनेक महिला ज्या आहेत त्या महिला सुद्धा या ठिकाणी उभ्या आहेत, मात्र त्यांना समजत नाही की कुठल्या ठिकाणी जाऊन मतदान केलं पाहिजे। कशासाठी आलाय तुम्ही? मतदान करायला आले ना? नाव सापडतंय का? सापडले की बरं, या ठिकाणी आपण पाहतोय की काहींना सापडलंय तर काहींना सापडत नाहीये, त्यामुळे वेळ हा लागलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे स्थानिक नागरिकांकडून या ठिकाणी मतदानाची जी वेळ आहे ती वाढवून मागितली जाते। तुम्ही मतदान करून आला, वेळ लागेल का? कारण प्रक्रिया ही स्लो होत चालली आहे। मतदार यादीमध्ये आणि ज्या स्लिपा दिल्या त्यावरचा अनुक्रमांक जो आहे तो थोडासा वेगवेगळा येतोय, त्यामध्ये विसंगती आहे, त्यामुळे थोडासा वेळ लागतो तिथं। तर या ठिकाणी स्वतः आपण पाहतो की जे इथले स्थानिक नागरिक आहेत त्यांनी या ठिकाणी आता मतदानाची जी वेळ आहे ती वाढवून मागण्याची या ठिकाणी मागणी केलेली आहे, कारण वेळ या ठिकाणी लागतोय। एवढंच नाही तर या ठिकाणी आता अतिसंवेदनशील जे केंद्र आहे त्या अतिशय संवेदनशील केंद्रावर पोलीस बंदोबस्त आहे तो वाढवलेला आहे। एवढेच नाही तर या ठिकाणी आता विशेष पथक जे आहे पुणे ग्रामीण पोलिसांचं जे विशेष पथक जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आता पोलीस बंदोबस्त त्यामुळे आता तिथल्या ज्या परिस्थिती आहे ती नियंत्रणात आणण्यासाठी काय प्रशासनाकडून पावलं उचलली जातात हे खरं तर पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास असेच आपण आमच्या सोबत राहा।